तुम्हा काय प्रकार आहे हा सगळा? आधी कोणालाही हा विधीच मान्य नव्हता, सारंगलाही मान्य नव्हता. आता तो अचानक हो म्हणतो आणि तू तयारीला लागतेस. मला कोणीही काही सांगत सुद्धा नाही. मी काय म्हणते ऐकून तरी घेताय का? हे सगळं आपण कोणासाठी करतोय मला सांगा ना. आपल्याच लेकरांसाठी करतोय ना. सारंग सावलीच्या भविष्यासाठी हे सगळं चालू आहे की नाही आपलं. तिच्या पत्रिकेत जो संतती विरहाचा दोष आहे तो निघून जावा म्हणून सावलीसाठी आपण सगळं करतोय की नाही. बाकी कुणाचा विचार करू नका, तिच्या मातृत्वाचा फक्त विचार करा. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की नाही की आपलं मूल आपल्या जवळ असावं. हा विधी केल्यामुळे आपल्या घराचं तर गोकुळ होईलच, पण तिचं बाळ तिच्या पाशी राहणार आहे कायम. तुम्हाला नाही कळणार हो, पण प्रत्येक आईला असं वाटतं की आई आई ही हाक आपल्या कानावर पडावी. आपण हे सगळं सावलीच्या सुखासाठी करतोय आणि सारंगच्या सुद्धा. प्लीज समजून घ्या ना. ते सगळं ठीक आहे, पण या विधी करता नेमकी ती अनामिकाच का? इतर कुठली मुलगी सापडली नाही? असं काय करताय तुम्ही? अनामिका आपल्या घरची आहे ना. आपण जर का एखादी बाहेरची मुलगी शोधली म्हणजे पैसे देऊन किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट वगैरे तिच्या बरोबर करून, तर आपल्याला सांगता येत नाही चुकून नाकून ती कुणाकडे काही बोलली, आई वडिलांकडे, नातेवाईकांकडे, मित्रमैत्रिणींकडे, तर आपली किती नाचक्की होईल नाही का. अनामिका तसं नाही करणार. तिला नातेवाईकच नाहीये, ती अनाथ आहे ना. आणि शिवाय भैरवीचा कंट्रोल आहे तिच्यावर. ती घरातच असते, ती घरातून बाहेर जात नाही कुठे. तेव्हा हे सेफ आहे. म्हणजे ही बातमी बाहेर पडणारच नाही आणि आपली नाचक्की नाही होणार. म्हणून अनामिका. ते काही असलं तरी मुळात मला हा सगळा प्रकारच मान्य नाही. येऊ का? काय मग तयारीला झाली का सुरुवात? मी काय म्हणते, तुम्ही दोघे जाऊन गोपाळ गुरुजींना भेटून घ्या ना एकदा. चांगला मुहूर्त काढून घ्या. कसं आहे, जरी आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून हा विधी करत असलो तरी शेवटी आहे लग्नाचाच विधी ना. नाही, मी स्वतः जाऊन गुरुजींशी सगळं भेटून बोलू शकले असते, पण माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी जावं आणि गुरुजींसोबत काय शंका कुशंका आहे त्या सगळ्या क्लिअर कराव्या. काय उद्या असं नको वाटायला भैरवीच्या माहितीतले गुरुजी आहे म्हटल्यानंतर भैरवीचा यात काही स्वार्थ असेल का, काही गडबड असेल का. नको बाबा, नको नको. तुम्ही दोघेच बघा काय ते करायचं. घ्या भेटून गुरुजींना.